हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. अहो गणपती बाप्पाला बरोबर घेऊन मराठा समाज सगळा मुंबईकडे आगकूच करायला लागलेला आहे. सर्व विघ्नांचा अंत करणारा मंगलकारक असणारी देवता कोण असेल तर गणपती बाप्पा आहे. आणि गणपतीच्या आगमना दिवशीच आम्ही त्यांना बरोबर घेऊन मुंबईला कडे जात आहोत. त्यामुळं गणराया निश्चितपणानं मराठ्यांची मागणी पूर्ण करणार अशी आम्हाला 1001% खात्री आहे. हे असणारं फडणवीस सरकार अखेर ह्या गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादानं नमणार आहे आणि जरांगे दादांचा त्या ठिकाणी विजय होणार आहे. सर्व मराठ्यांचा विजय होणार आहे आणि मराठ्यांच्या पदरामध्ये त्यांचा हक्काचं असणार ओबीसी मधलं आरक्षण त्यांच्या पदरामध्ये पडणार आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या बरोबर ही धाराशिव नगरी मधली सांजा गावची सर्व या ठिकाणी असणारी आबाल वृद्ध तरुण सर्व वयोगटातील जनता मुंबईकडे आज निघालेली आहे. सर्व गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाच्या सोबतीनं ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जरांगे दादाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये शांतता प्रिय आणि संविधानिक पद्धतीनं हा लढा आम्ही दादा बरोबर लढणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत. आमची सर्व समाजाची एकच भावना आहे की आदरणीय मुख्यमंत्री या पदाचा सन्मान ठेवून मी फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की आझाद मैदानावर न्यायालयाने परवानगी दिलेली आहे की प्रत्येक माणसाला लोकशाही मार्गाने तिथं आंदोलन करण्याचा हक्क आहे. आणि आमचं आंदोलन जवळ आलं असताना 4 महिन्यापूर्वी जरांगे दादांनी सांगितलं होतं की मी आंदोलन करणार आहे.